संदेश दिला तुम्ही. काय संदेश दिला? अनाथ अपराधी पतित गडा परी पाया वेगळा नका करू. आमचे नुकतेच आज जवळजवळ 6 दिवस झाले असतील. माझे परम मित्र पाचोरा तालुक्यातून कीर्तन करत येत असताना डी मार्ग आहे जळगावच्या बाहेर शिरसोली रस्त्याला, तिथं ट्रकने उडवलं. पोटावरून ट्रक गेली. दवाखान्यात आणलं सिव्हिलमध्ये. तिथं माझे मित्र आहेत ज्ञानेश्वर महाराज पाटील म्हणून पोलीस डिपार्टमेंटला आणि कीर्तनकार पण आळंदी संस्थेचे. ते जबाब घेण्याकरता जेव्हा गेले तेव्हा त्यांना म्हटलं कोणीतरी, पण जेव्हा पाहिलं रे ते महाराज आहेत आणि मी कीर्तनाला त्यांच्याकडे एक वेळेस महाशिवरात्रीची कीर्तनाला त्याच महाराजांना पाठवलेलं होतं. मी दुसरीकडे जायचो कुठंतरी, त्यांना माझ्या जागेवरती पाठवलं होतं कीर्तनाला. त्यांनी ओळखून घेतलं. ते बोलायला लागलेत माऊली मला ओळखलं का? खालचं पूर्ण गेलेलं होतं, फक्त इथून शिल्लक होते तरी बोलत होते. तर बोलता बोलता महाराजांनी विचारलं जबाब घेण्याच्या आधी, कुठला अभंग घेतला होता? ते बोलले चंदनाच्या हात पायही चंदन. त्यांना पूर्ण स्मरण होतं. एकादशीचा दिवस होता. तेवढंच बोलले, फक्त मला पाणी पाजा. ते म्हणजे पाणी पाजता येणार नाही, फक्त खोट उल्लेख केली. त्यांनी हात पकडून ठेवला आणि अखंड फक्त एकच बोलले, आता मला वशिला लावायचं आहे माऊलींकडे. तर रामकृष्णाचं भजन सकाळच्या 4:15 वाजेपर्यंत, जोपर्यंत प्राणामध्ये होते तोपर्यंत 4:15 वाजेपर्यंत अखंड भजन केलं आणि शेवटचा श्वास रामकृष्ण हरी म्हणताच प्राण गेले. साहेब, जरी परमार्थ तुमचा कधीही वायाला जात नाही, फक्त त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. आमच्या आळंदीचे वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक परमश्रद्धेय परमपूज्य आदरणीय निकम बाबा म्हणून झालेत. त्यांना पेपर वाचण्याची, वर्तमानपत्राची सवय होती वाचण्याची. सकाळी पाठ 8:30 वाजता संपला, संस्थेतून यायचे, पेपर वाचायचे. एके दिवशी पेपर घेण्याकरता त्यांच्याकडे पैसे नाही. शेजारच्या विद्यार्थ्याला बोलवलं, इकडे तुझ्याकडे काही 2 रुपये आहेत का? लगेच त्याने 2 रुपये काढले. सांगितलं पेपर आण जरा. तो पेपर आणला. बाबा त्याला म्हणायला लागले तुझी धर्मशाळा कुठं राहतो? तो म्हणायला लागला मी सिद्धवेटमध्ये राहतो, अमक्या धर्मशाळेमध्ये राहतो, माझं नाव हे आहे. बाबा म्हटले ठीक आहे. पेपर वर्तमानपत्र वाचला. 10-10:30 वाजता बाबांचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर बाबा थोडासा आराम केला आणि 2 वाजता त्याच्या धर्मशाळेमध्ये सिद्धवेटमध्ये चालत गेले. बाबांनी विचारलं, त्या विद्यार्थ्याने पाहिलं तो कपडे धुत बसलेला होता. बाबा आल्याबरोबर तो धावत गेला. बाबाला म्हणायला लागला बाबा इतक्या लांब कशा करता आले? ते म्हणायला लागले तुझ्याकडून सकाळी 2 रुपये घेतलेले, ते 2 रुपये मी देण्याकरता आलेलो आहे. त्यावेळेस ते विद्यार्थी म्हणायला लागला बाबा 2च रुपये आहेत ना, 2 रुपये करता तुम्ही इतक्या लांब कशा करता आलेत? त्यावेळेस बाबाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. बाबा म्हणायला लागले तुझ्या 2 रुपयाकरता मला पुन्हा जन्माला यायचं नाही, तुझ्या घरी बैल बनायचं नाही. महात्म्याचं जीवन आहे. ते म्हणायला लागले माझं नातं फक्त माऊलींशी आहे. त्यांच्या जीवनातला पुढे दृष्टांत निर्माण होतो ज्या वेळेस त्यांचे आई वडील आणि भाऊ त्यांना भेटण्याकरता वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आले. त्यावेळेस विद्यार्थी स्वयंपाक करायला लागले. बाबा पाठावरून आले आणि आल्याबरोबर 10 वाजता बाबांनी पुन्हा विचारलं विद्यार्थ्यांना काय बनवतंय? ते म्हणायला लागले तुमचे आई वडील आले, त्यांचा स्वयंपाक बनवतोय. त्यावेळेस बाबाने उत्तर दिलं ते कशा करता आलेले आहेत? ते माऊलींच्या दर्शनाकरता आलेले आहेत, मला भेटण्याकरता आलेले आहेत आणि मलाही भेटण्याकरता आले असतील तर आमचं भेटणं हे व्यावहारिक आहे, संस्थेकरता नाही. ज्यांचा माझ्या संस्थेकरता काम नाहीये ना, मी त्यांचाही कामाचा नाही, त्यांना स्वयंपाक इथं नाही, ते बाहेर कुठंतरी खातील. म्हणून जीवनामध्ये महात्म्यांनी जीवन त्यागाने जीवन जगलेत साहेब. आज जमा करणारे आवडतात पण त्यागवाले आवडत नाही. विठाला विठाला. त्यांनी सांगितलं माझं नातं फक्त माऊलींशी आहे. आणि खरं सांगेल तुम्हाला, विश्वमाऊली ज्ञानोबांनी ज्या समाधी संजीवनच्या दिवशी समाधी घेतली त्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप त्या निकम बाबांनी घेतला. त्यांच्या कपाळावरती रामकृष्ण हरी हे अक्षर ऑटोमॅटिक उमटले गेले. याला म्हणतात मरणीय साहेब. माझं त्याच्याशी नातं जोडलेलं आहे. अनाथ अपराधी पतित अगडा. म्हणून तुमच्या पाया वेगळा करू नका. अजून तुमचं प्रमाण आठवलं? अनाथ
अनाथ अपराधी कोणी नाही त्याला, 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 अनाथ की तुम्हाला बाजूला करत नाही. मग ते कोण आहेत आपले? तर जगद्गुरु तुकाराम महाराजांकडून चुकलं. तुमच्याशिवाय माझं कोणी नाहीये. मी कसं आहे? अनाथ अपराधी पतित गणा, पण परिपाया वेगळा नका करू. मला तुमच्यापासून बाजूला करू नका. म्हणून जीवनामध्ये परमार्थ काय आहे? परमार्थ पहिल्यांदा समजून घ्या. परमार्थ म्हणजे काय आहे? आम्ही सकाळी 5 वाजता महादेवाला पाणी टाकतो, आनंदाची गोष्ट आहे. पण पहिली कावड यात्रा कोणी केली? ₹1.25 लाख गेले. बाकीच्या कोणी गेली? निघाले श्री क्षेत्र पैठणवरून नाथ महाराज काशी विश्वनाथाला भेटण्याकरता. काशी विश्वनाथाने आपल्या पत्नीला सांगितलं, आई साहेबांना सांगितलं, पार्वती मातेला बोलायला लागले, माझा एक भक्त खरंच माझ्याकरता काशीवरून गंगेवरून पुन्हा भेटण्याकरता विश्वनाथाला येत आहेत. शांतीब्रह्म नाथ महाराज ते म्हणायला लागले, एवढे निष्ठावंत भक्त आहेत? एवढेच निष्ठावंत भक्त आहेत. निघाले. परीक्षा घ्यायची, घ्या ना. परीक्षा घेतली. रूप कशाचं घेतलं? गाढवाचं. कोणी? नाथ महाराजांनी. कोणी घेतलं? भगवान शंकराने. आता बरोबर आहे. भगवान शंकरांनी गाढवाचं रूप धारण केलं. काशी जवळच होती आणि काशी विश्वनाथाच्या पंचकृषीमध्ये नाथ महाराज प्रवेश करणार. दुपारचं 12 वाजलेचं ऊन आहे. गाढवाचं रूप धारण केलं. कावड यात्रा करणारे येणारे जाणारे जायला लागलेत. गाढवाकडे बघत होते. पाण्याची तहान लागलेली, पाण्याने व्याकुळ झालेले. आता प्राण जातील की काय? नाथ महाराजांनी पाहिलं. पाहिल्याबरोबर पैठणवरून आणलेलं तीर्थ पाणी गाढवाच्या मुखारविंदामध्ये टाकलं. तिथंच काशी विश्वनाथाचं दर्शन झालं. कुठं? गाढवामध्ये. कोणाला? मी सकाळी पाणी 5 वाजता टाकतो, 8 वाजता मारकल्या म्हैसवानी एकमेकीकडे पाहतो. कसं जमेल? परमार्थ करायचं असेल तर परमार्थ एवढा नाहीये. नातं जोडायचं असेल त्याच्याशी तर एक निष्ठेचं नातं जोडा. अरे तुम्हाला गाढवामध्ये सुद्धा देव दिसला पाहिजे, कुत्र्यामध्ये सुद्धा देव दिसला पाहिजे. माणसात देव शोधा, तेव्हा तुमचं त्याच्याशी नातं चांगलं जुडेल. आम्ही फक्त नाते पाहतात. मला एक आमचे विनोदी कीर्तन का, जगामध्ये सुखी कोण? किंबहुना सर्व सुखी. कोण बोललं? माऊली बोलले. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी आपलं कसं आहे? किंबहुना आपले आपले सुखी, शेजारी दुखी, 2 बिघा केव्हा विकी. कसं काय सुखी? हे शक्य नाही होणार. म्हणून परमार्थ एवढा संकुचित करू नका, त्याला व्यापक बनवा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारांकडे पाहिलं, आत्मदर्शनाचा अनुभव आला आणि अनुभव आल्यानंतर जणू मी नातं तुमच्याशी जोडलेलं आहे, मला तुमच्याशिवाय कोणी नाही. मी कसं आहे? अनाथ अपराधी पतित अगडा, परिपाया वेगळा नका करू. काय विनंती केली? विनंती करत असताना एकदा नामचिंतन करा. विठोबा रखुमाई,